HPV लस आता शासकीय रुग्णालयात मोफत. 14 वर्षांच्या मुलींसाठी लसीकरण गरजेचे. महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी HPV लस आता शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करण्यात आली असून 14 वर्षांच्या मुलींनी ही लस आवर्जून घ्यावी असे आवाहन चाकण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी केले आहे. HPV हा विषाणू महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण मानला जातो. योग्य वेळी लसीकरण केल्यास या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. त्यामुळे किशोरवयीन मुलींमध्ये लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. खेड तालुक्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयात ही लस मोफत उपलब्ध असून पालकांनी आपल्या 14 वर्षांच्या मुलींना लसीकरणासाठी सरकारी रुग्णालयात आणावे. हे लसीकरण सुरक्षित आणि प्रभावी उपाययोजना असून भविष्यातील गंभीर आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे. नमस्कार, मी डॉक्टर सचिन कांबळे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चाकण, जिल्हा पुणे. सध्या केंद्र शासन व राज्य शासनाच्या नवीन मार्गदर्शनपर सूचनेप्रमाणे HPV व्हॅक्सिनेशन लसीकरण मोहीम चालू आहे. याचा अर्थ ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या व्हायरस टाळण्यासाठी त्याचं प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सध्या चालू आहे. थोडक्यात सांगायचं तर स्त्रियांमध्ये CA सर्व्हिक्स गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कर्करोग CA सर्व्हिक्स हा प्रमाण जास्त झाल्याचं निदर्शनास आलं आहे. प्रत्येक CA सर्व्हिक्सच्या स्त्रियांमध्ये HPV व्हायरसचं इन्फेक्शन आढळलेलं आहे. याचा अर्थ HPV व्हॅक्सिन HPV व्हायरस याच्या कुठेतरी रिलेशन मध्ये आहे. त्यामुळे HPV व्हॅक्सिन जर घेतलं तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी HPV व्हॅक्सिन योग्य वयामध्ये म्हणजे शासनाच्या नवीन मार्गदर्शन पण गाईडलाईन प्रमाणे 14 वर्ष पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षाच्या आतल्या मुलींना हे व्हॅक्सिन देण्याच्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपल्या ग्रामीण रुग्णालय चाकण व इतर सरकारी रुग्णालयामध्ये ही व्हॅक्सिन उपलब्ध आहे, मुबलक प्रमाणात आहे आणि सर्वात महत्वाचं ती अत्यंत सेफ आहे. याच्या प्रॉपर गाईडलाईन प्रमाणे सगळीकडे लसीकरण चालू आहे. तर मी जनतेला आणि माध्यमांना पण आवाहन करतो की समाजामध्ये ज्या निगेटिव्ह किंवा इतर बातम्या पसरत आहेत त्या पसरवू नका, पॉझिटिव्ह बातम्या पसरवा आणि लाभार्थ्यांना त्याचं महत्व पटवून द्या. HPV व्हॅक्सिनचं महत्व किती आहे हे पटवून त्यांना जनजागृती करून लसीकरणासाठी प्रवृत्त करायला पाहिजे. त्यासाठी मी आवाहन करतो आणि विनंती करतो. धन्यवाद. माझं नाव अरुणा सतीश सुतार. आपल्याकडे हे HPVचं व्हॅक्सिन अवेलेबल आहे. तर जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या लसीचा लाभ घ्यावा. ही लस गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर रोखण्यासाठी जास्तीत जास्त उपयोगी आहे. त्यासाठी वयोवर्ष 14 ते 15 ह्या वयोगटातील मुलींसाठी, किशोरवयीन मुलींसाठी हे लसीकरण लागू आहे. तर जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना ही लस द्यावी ही आमच्याकडून विनंती आहे. आणि आणखीन दुसऱ्या पालकांना तुम्ही प्रोत्साहित करावं की ही लस तुम्ही तुमच्या मुलींना द्या. ही लस संपूर्णपणे सुरक्षित आहे. या लसीचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत. बाकीच्या दुसऱ्या अफवांना बळी पडू नका. आपल्या मुलींना ही लस द्या आणि त्यांचं भविष्य सुरक्षित करा.